हातभट्टी दारू विरोधातील आंदोलनकर्त्याला धमकी, कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी. अक्कलकोट तालुक्यातील गुंडेवाडी व मुंडेवाडी परिसरात कथितपणे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात आंदोलन करणाऱ्या शंकर बनस्ता हंद्रोळे यांना धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा 11वा दिवस सुरू असताना त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार अर्ज दाखल करून स्वतःसह पत्नी व मुलाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. हंद्रोळे यांच्या तक्रारीनुसार हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात आवाज उठवत असल्यामुळे काही संबंधित व्यक्तींकडून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. रात्रीच्या सुमारास काही व्यक्ती घराजवळ येऊन आंदोलन थांबवण्याची धमकी देऊन गेल्याने त्यांची तक्रारीत नमूद केले आहे. तसेच आपले हातपाय तोडण्यासह गावात राहू न देण्याच्या स्वरूपाच्या धमका दिल्याचा आरोपही करण्यात आलाय. गुंडेवाडी, मुंडेवाडी व परिसरातील काही व्यक्ती मागील 30 ते 35 वर्षांपासून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला असून दारू निर्मितीमध्ये रसायने व घातक पदार्थांचा वापर होत असल्याचाही आरोपांची ही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हंद्रोळे यांनी यापूर्वी संबंधित विभागाकडे फोटो, व्हिडिओ व इतर पुरावे दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्याचे फोटो पाठवण्यात आले. मात्र त्यानंतरही अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री पुन्हा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत अधिकारी व बीट अंमलदारांनी यापूर्वी कोणती कारवाई केली, कोणाविरुद्ध गुन्हे किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि अवैध दारू व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर कोणती पावले उचलण्यात आली याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. धमकी प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शंकर हंद्रोळे व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे. गुंडेवाडी, मुंडेवाडी परिसरातील कथित अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करावी. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष छापे टाकून अवैध दारू निर्मिती होते का याची तपासणी करावी. यापूर्वी झालेल्या पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची नोंद तपासावी. तक्रारदाराने दिलेले फोटो, व्हिडिओ, इतर पुरावे तपासावेत. दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. आंदोलनकर्त्याच्या कुटुंबियांना भविष्यात धमकी किंवा इजा झाल्यास त्याची तातडीने दखल घ्यावी. दरम्यान माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर असून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शंकर बनस्ता हंद्रोळे यांनी केली आहे. तक्रारीसोबतच पुराव्यादाखल फोटो जोडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र अधिकृत पडताळणी होणे बाकी असून संबंधित व्यक्तींची बाजू प्रशासन किंवा पोलीस चौकशीनंतर स्पष्ट होऊ शकते. प्रतिनिधी कांबळे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर.